अज्ञात आरोपीने एका मद्यपीची विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना पाचपावली हद्दीतील इंदोरा चौकात शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। मधुकर माणिक बागळे असे मृतकाचे नाव आहे। त्याची हत्या कोणी आणि कोणत्या कारणावरून केली याचा सुगावा लागलेला नाहीये। मनोज माणिकराव बागळे यांचा लहान भाऊ मधुकर माणिक बागळे वय 40 वर्ष हा त्यांच्या घराशेजारी राहतो आणि टाइल्स फिटिंगचे काम करतो। तो दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याची पत्नी मुलासह माहेरी राहायला गेली आहे। मधुकर बागळे हा एकदा घरून निघाला की 2 ते 3 दिवस घरी परत येत नव्हता। कधीही जात होता व कधीही येत होता। 20 मे रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास तो असाच घराबाहेर पडला। 24 मे रोजी दुपारी 12 वाजता मनोज बागळे याला पाचपावली हद्दीतील अमायरा डेंटल क्लिनिक समोर खोब्रागळे हॉस्पिटल जवळ इंदोरा चौक येथे तो गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून मनोज बागळे यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता अज्ञात व्यक्तीने मधुकर बागळे याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर विटांनी मारून गंभीर जखमी केल्या असल्याचे निदर्शनास आले। मधुकर बागळे याला जखमी अवस्थेत मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी मनोज बागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे। बरोबर आहे। बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना एक डॉक्टर मंडपे यांनी कंट्रोलला फोन केला होता। कंट्रोलने सीएफएस दिला एमडीटी की बीट नंबर 4 ला की अशी घटना आहे, माणूस पडलेला आहे, रक्त निघालेलं डोक्यात। त्या ठिकाणी बीट मार्शल 4 यांनी जाऊन खात्री केली। त्यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली, ड्युटी ऑफिसरला माहिती दिली। आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं। डॉक्टर मंडपे दवाखाना इंदोरा चौक ते 10 नंबर पुलिया। तर त्या ठिकाणी बघितले असता रक्ताचे थारड पडलेला आणि एका बाजूला वीट थोडा तुटलेला आणि त्याला पण रक्त लागलेला। याचा प्राथमिक अंदाज आम्ही आमच्या वरिष्ठांना दिली। एकंदरीत कोणीतरी अज्ञात इसमाने, तो पण अनोळखी होता, त्याचा कोणतरी खून केला। या माहितीद्वारे आम्ही आयकार बोलवली। त्याची सर्व अँगलने आम्ही माहिती घेतली। त्याचा फोटो व्हायरल केला आम्ही मृतकाचा। त्याचा ट्रेस झाला। त्याचं नाव मधुकर माणिक बागळे, वय 40 वर्ष, इंदोरा भंडार मोहल्ला गल्ली नंबर 6 असल्याचं निष्पन्न झालं। आम्ही त्याची माहिती काढली, त्याचा भावाला बोलवलं। भावाचा रिपोर्ट सुरू आहे। भावाचं नाव आहे मनोज माणिक बागळे। त्यांनी रिपोर्ट दिलाय की भावाचं कोणाचं भांडण नव्हतं, पण तो त्यांना कोणतरी मारला असावा। अशा अशाच्या याच्यावरून आम्ही 302 चा गुन्हा दाखल करतोय आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व व्हेरीफाय करून आम्ही आरोपी शोधून अटक करण्याची कारवाई करू। तो मृतक झोपलेल्या त्या दुकानासमोर, डॉक्टरच्या दवाखान्यासमोर शेडमध्ये झोपलं दिसतोय आणि 5:30 ते 6 वाजता दरम्यान सकाळी एक माणूस येतोय, खिशे चेक करतोय, परंतु पैसे वगैरे काढलेले दिसत नाही। तर वीट उचलतो, डोक्यावर मारून निघून जातो। आता डोक्यावर नेमकं कोण मारत आहे, काय पार्श्वभूमी काय त्याला मारण्यामागे, हे तपासात निष्पन्न होईल। तपास सुरू आहे। फॉर्च्यून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.